नमस्कार, मी निवेदिका आश्लेषा अडसड. हिंदी मराठी सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चला तर मग वळूयाच्या ठळक घडामोडींकडे. मथुरा नगरी येथील पेटकर कुटुंबियाच्या घरी गौरी महालक्ष्मीचा सण साजरा झाला. ही परंपरा गेल्या 4 पिढ्यांपासून सुरू असून आजही तितक्या श्रद्धेने पाळली जात आहे. यावेळी गजानन विष्णुदास पेटकर, भावना गजानन पेटकर आणि सौरभ गजानन पेटकर यांनी ही परंपरा पुढे नेल्याचे दिसून आले. महाराष्ट्रात तसेच इतर राज्यांमध्ये गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान अनेक घरांमध्ये ज्येष्ठ गौरी पूजन केले जाते. यंदा 2025 मध्ये 31 ऑगस्ट रोजी गौरी आवाहन तर 1 सप्टेंबर रोजी गौरी पूजन आणि 2 सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन आहे. दुसरा दिवस गौरी किंवा महालक्ष्मी पूजनाचा असतो. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 1 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा केली जाणार आहे. या पूजेत सकाळी गौरींची पूजा आरती करून केलेल्या फराळाचा, रव्याचा लाडू, बेसन लाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा लाडू नैवेद्य दाखविला जातो. कुणाकडे संध्याकाळच्या मुहूर्तावर महालक्ष्मीची पूजा केली जाते. यावेळी पांढऱ्या दोऱ्याला 16 वेळा गुंडाळून त्याला हळदीनं पिवळा करतात आणि हा दोरा यालाच तातू म्हणतात. हा देवीला वाहिला जातो. विसर्जनाच्या दिवशी याच दोऱ्याला गाठी पाडल्या जातात. पूजनाच्या दिवशी पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, 16 भाज्यांची एकत्र भाजी, दिवे, फळ वगैरे पदार्थांचा नैवेद्य समावेश असतो. प्रत्येक प्रांतात नैवेद्य हा वेगवेगळा असतो, पण आंबील ही प्रत्येक ठिकाणी असते. यानंतर केळीच्या पानांवर नैवेद्य वाढला जातो. महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून त्यांच्या नावानं सवाशिणींना जेवू घालतात. गणपती आणि गौरी महालक्ष्मीच्या आगमनानिमित्त त्यांच्या घरी भजन संध्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात रेंगेताईंच्या भजन मंडळांनी सादर केलेल्या उत्कृष्ट भजनांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी पेटकर कुटुंबीय, मित्रमंडळी आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या म्हणजे फार जुन्या महालक्ष्मी आहे. ही 4थी पिढी चालू आहे आणि 150 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि असाच आनंदात दरवर्षी साजरा होते. माझे मिस्टर, हा माझा मुलगा आणि सगळ्या मित्रमैत्रिणी, ह्या माझ्या सगळ्यात मोठ्या जाऊबाई आणि खूप प्रसिद्ध आहे आमच्या महालक्ष्मी आणि सगळेजण येतात, आनंदाने प्रसाद घेतात. चांगल्या परीने पार पडते. ती माझ्या मिस्टरांची सर्व्हिस गेली, हिंदुस्थान लेवलला होते, पण त्याच्यानंतर इतकी भरभराट झाली की आम्हाला कुठल्याच गोष्टीची, अन्नधान्याची, पैशाची, आर्थिकेची कुठलीच कमतरता नाही राहिली आणि सगळं सहकुटुंब आमचं एकत्र येऊन आम्ही हा सण साजरा करतो. माझ्या मुलीच्या जावयाच्या घरी 4 पिढ्याच्या नंतर महालक्ष्मी दरवर्षी बसतात आणि मी दरवर्षी इथे येते जावयाच्या घरी. मी श्रद्धा पंकज पेटकर, मी ह्या घरची मोठी सून आहे. आमच्याकडे आज महालक्ष्मीचे आनंदपणे आगमन झालेले आहे. माझ्या लहान सासऱ्यांकडे दरवर्षीप्रमाणे असतात कार्यक्रम खूप छान आणि चांगल्या पद्धतीने पार पाडतात आणि आम्हाला खूप आनंद. आम्ही पण 8 दिवसापूर्वीच येतो आणि खूप छान कार्यक्रम आनंदाने हे लोक पार पाडतात. नमस्कार, मी मीनाक्षी गवाळे, पेटकर भाऊंच्या शेजारी राहतो. दरवर्षी यांच्याकडे महालक्ष्मी असतात आणि साधारण 150 वर्षापासून यांच्याकडे महालक्ष्मीची परंपरा सुरू आहे. आज 4थी पिढी त्यांची आहे जी महालक्ष्मी इथे बसवत आहे. आता शेजारच्या असल्या तरी आम्हाला शेजारचं वाटत नाही, आमच्या घरच्या सारखे वाटते. आम्ही हक्काने इथे येतो आणि आनंदात हा महोत्सव साजरा करतो. या महालक्ष्मीच्या दिवसात आमच्याकडे सगळीकडेच असा आनंदी आनंद दिसतो आणि आम्ही तो आनंद अनुभवतो.